Today we are going to see NAND and NOR gate as universal gate. Why? Name is given universal gate. Reason behind is that by using number of NAND gates or by using number of NOR gates, we can construct basic logic gates. Which are that? That basic logic gates are NOT gate, AND gate, and OR gate. All these basic logic gates are constructed by using single gate, that is NAND or NOR, or that is we going to see as by using number of gates. This what meaning is that we are using a single NAND, not a single NAND gate, but by using number of NAND gates, and or by using number of NOR gates, we can construct the basic logic gates. Before that, the working of NAND gate we are going to see. What is the NAND gate? NAND gate represents the complement of AND operation. That means what is the output of AND gate? The output of AND gate is inverted by using a NOT gate. That's why the complement of the AND operation is nothing but NAND. हे नाव कशावरनं पडलं NAND? नॉट द अँड वरनं. म्हणजे काय? अँडचं आउटपुट आहे त्याच्या उलट आउटपुट याचं असतंय, म्हणून याचं नाव पडले NAND. आता ह्यातलं एन पहिला कशावर स्टँड आहे? नॉट. आणि अँडचं ऑपरेशन आहे तसं आहे. The graphical symbol of the NAND gate consists of AND symbol with the bubble the output, denoting that the complement of is performed in the output of the AND gate. खाली दिलेला आहे बघा डायग्राम मध्ये. एक्स वाय इनपुट आहे, पुढं अँड गेट आहे, पण त्याला पुढं बबल लावल्यामुळं म्हणजेच काय नॉट गेट लावल्यामुळं त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालेलं आहे? नॅन्ड गेट. दॅट इज व्हॉट आउटपुट झेड इक्वल टू एक्स डॉट वाय बार. आता इथे ट्रूथ टेबल बघा. द ग्राफिकल सिम्बॉल अँड ट्रूथ टेबल ऑफ द नॅन्ड गेट. ज्या वेळेला एक्स इक्वल टू 0 असतो, वाय इक्वल टू 0 असतो, त्यावेळेला आउटपुट ऑफ अँड गेट इज 0. का? 0 गुणिले 0 बरोबर 0. आणि त्याच्या उलट आउटपुट ऑफ नॅन्ड गेट म्हणजे काय? 1. लक्षात येते का? पुढे बघा. ज्याला एक्स इक्वल टू 0 असतो, वाय इक्वल टू 1 असतो, त्याला 0 गुणिले 1. आउटपुट ऑफ अँड गेट इज 0, but output of NAND gate is 1. This is due to bubble. Then if x equal to 1, y equal to 0, 1 multiplied by 0 is again 0. Output of AND gate is 0, but output of NAND gate is 1. And last stage, in this case, when both the inputs are high, that means x equal to 1, y equal to 1, then output of AND gate is 1, but output of the NAND gate is 0. म्हणजे ज्या वेळेला दोन्ही इनपुट हाय असतात त्यावेळेला आउटपुट ऑफ नॅन्ड गेट काय असतं? 0 असतं, लॉजिकली किंवा लो असतं. हे झालं ट्रूथ टेबल कशाचं झालेलं आहे? नॅन्ड गेटचं. तशाच पद्धतीचं ट्रूथ टेबल आपण पुढं ऑर गेटचं शिकणार, नॉर गेटचं शिकणार. आता हे समजत असताना तुम्हाला लक्षात आलं पाहिजे वर्किंग मध्ये की तिथं ऑर गेटचा उपयोग केलेला आहे. ऑर गेट आहे तसं ठेवलेलं आहे, फक्त त्याच्या आउटपुटला बबल लावलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे? ऑर गेटच्या आउटपुटला पुढं एक नॉट गेट लावलेला आहे आणि तिथून जे आउटपुट येते ते म्हणजे काय? आउटपुट ऑफ नॉर गेट. येते का लक्षात? तर
आता ते नॉर गेट बघा कसं, ते नॉर गेट रिप्रेझेंट दी कॉम्प्लिमेंट ऑफ द ऑर ऑपरेशन. म्हणजे काय, जे काही तुम्ही ऑर ऑपरेशन करताय म्हणजे लॉजिकली बेरीज करताय, त्या बेरजेचा उलटा इन्व्हर्टेड कॉम्प्लिमेंटेड फॉर्म म्हणजे काय, नॉर. आता परत इथं हे नॉर नाव कशावरनं पडलं, नॉर नाव नॉट द ऑर, म्हणजे ऑरच्या आउटपुटच्या उलट आउटपुट ऑफ नॉर गेट असते, म्हणून याचं नाव आहे नॉटचा शॉर्ट फॉर्म काय आहे, एन, आणि ऑर गेट आहे तसं आहे, त्याच्यावर ह्याचं नाव पडलं नॉर गेट. आता सर्व विद्यार्थ्यांनी एक काळजी घ्यायची आहे, अँड गेट काढत असताना, ऑर गेट काढत असताना, नॅन्ड गेट काढत असताना, नॉर गेट काढत असताना काय काळजी घ्यायची आहे, अँड गेट मधला जे इनपुटचा भाग आहे तिथे स्ट्रेट लाईन आहे, येते का लक्षात सगळ्यांच्या. ज्या वेळेला ऑर गेट मध्ये सुद्धा ज्याला एक्स अँड वाय इनपुट जोडलेले आहेत, त्यावेळेला ऑर गेटच्या बाबतीत तिथं स्ट्रेट लाईन नाही, म्हणजे जिथे एक्स अँड वाय जोडलेले आहेत निवडून, तिथे काय पाहिजे, कर्वड भाग पाहिजे ऑर गेटच्या बाबतीत. तसंच नॅन्ड गेटच्या बाबतीत सुद्धा ज्या वेळेला नॅन्ड गेट वापरलं जातं त्याला एक्स आणि वाय जिथे जोडलेले आहेत ती लाईन स्ट्रेट लाईन पाहिजे. सिमिलरली इन द केस ऑफ नॉर गेट, where the x and y are connected, the line should be curved as shown in the symbol. येते का लक्षात. तर ही काळजी मुलं घेत नाहीत. काय होतंय सांगतो तुम्हाला, गडबडीत पेपर कसा तरी कव्हर करायचा असतो, पण ज्ञान विद्यार्थ्याला कमी असतं, पाठ करून आलेला असतो, त्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम येतो. ते प्रॉब्लेम नाहीसा करण्यासाठी तुम्ही पहिल्यापासून माझ्यासारखा जर पेपर तपासणारा जर असेल, अँडच्या ठिकाणी ऑर असेल, ऑरच्या ठिकाणी अँड असेल, म्हणजे काय, स्ट्रेट लाईनच्या ठिकाणी कर्व असेल, कर्व लाईनच्या ठिकाणी स्ट्रेट लाईन असेल, तर मी 0 मार्क देतो. त्याचं कारण मित्रांनो असं आहे की तुम्हाला त्यातलं ज्ञान कमी मिळालेलं आहे. मग ज्ञान चांगलं मिळवण्यासाठी तुम्हाला ह्या टिप्स मी जे तुम्हाला वेळोवेळी आता इथं सांगणार आहे लेक्चर चालू असताना, ते तुम्ही डोक्यात ठेवून समजून घ्या. विषय पाठ करू नका, कुणीही पाठ करू नका. आता ट्रूथ टेबल आणि ग्राफिकल सिम्बॉल बघा, एक्स वाय आहे तसा. ऑर गेट म्हणजे काय, ऑर गेट पुढे बबल, आउटपुट काय झेड, झेड आउटपुट कसं आलंय, एक्स आणि वाय ची बेरीज, त्याचा इन्व्हर्शन म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे वर बार, त्यामुळं एक्स प्लस वाय बार आले. आता पहा, आता एक्स 0, वाय 0, 0 अधिक 0 किती, 0, त्याच्या उलटा आउटपुट किती, 1. येते का लक्षात. पुढं एक्स इक्वल टू 0, वाय इक्वल टू 1, 0 अधिक 1 किती, 1, त्याच्या उलटा आउटपुट काय ना, 0. पुढे आता एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू 0, 1 अधिक 0 1, त्याच्या उलटा आउटपुट काय, 0. आता लॉजिकली 1 अधिक 1 किती, 1, त्याच्या उलटा आउटपुट किती, 0. त्यामुळं नॉर गेटचं आउटपुट हे फक्त कधी हाय असतं, ज्या वेळेला नॉर गेटची दोन्ही इनपुट लो असतात, म्हणजे काय 0 0 असतात, त्या आणि त्याच वेळेला आउटपुट हाय किंवा 1 असतं. येते का लक्षात सगळ्यांच्या. ठीक आहे, पुढे जाऊ. आता नॅन्ड गेट हे युनिव्हर्सल गेट म्हणून कसं ऍक्ट होत आहे ते आपण पाहूया. बघा तुमच्या लक्षात येते का, to prove that the Boolean function can be implemented by using equation NAND gates, we have to show that AND or NOR operations can be performed using only these NAND gates. Implementing an inverter using only NAND gate म्हणजे काय, implementing an inverter, what do you mean of that?
म्हणजे काय लक्षात येते का? बघा, म्हणजे नॅन्ड गेटचा वापर करून तुम्ही नॉट गेट तयार करायचं. नॉट गेटचं वर्किंग तुम्हाला माहित आहे. जे काही तुम्ही इनपुटला दिले त्याच्या उलट म्हणजे कॉम्प्लिमेंट काय करतो, नॉट गेट देतो. फॉर एक्झाम्पल 0 दिला ए इक्वल टू आउटपुट काय येणार 1. 1 दिला इनपुट आउटपुट काय येणार 0. हे नॉट गेटचं जसं वर्किंग आहे तसं नॅन्ड गेटचं वर्किंग इक्विव्हॅलंट झालं पाहिजे, म्हणून तिथे लाल बाण दाखवलाय बघा. मग आता हे कसं केलंय बघा तुम्ही, दोन्ही एक्स आणि वाय इनपुट एकत्रित कनेक्ट केले नॅन्ड गेटचे. परत एकदा बघा सिम्बॉल बघा त्या नॅन्ड गेटचं. स्ट्रेट लाईन आहे ज्या ठिकाणी इनपुट जोडले ते येते का लक्षात? जी स्ट्रेट लाईन जिथे जोडली तिथे 2 इनपुट जोडले आणि ते दोन्ही इनपुट एकत्र करून त्याचं सिंगल इनपुट मध्ये कन्वर्ट केले. का बरं? कारण नॉट गेटला इनपुट एकच आहे. येते का लक्षात? आणि आउटपुट काय एकच आहे. त्यामुळं इनपुटला काय केले त्यांनी टाईड केले एकत्र आणि त्याला एकच इनपुट दिले ए आणि आउटपुटला काय एकच आउटपुट. चला आता बघूयात ट्रुथ टेबल प्रमाणे तुमच्या येते का बघू. आता बघा समजा आपण पहिल्यांदा ए इक्वल टू 0 पकडूया. 0 आला की काय होणार, वर 0 जाणार खाली 0 जाणार, म्हणजे x इक्वल टू 0 y इक्वल टू 0. x इक्वल टू 0 y इक्वल टू 0 इक्वल टू काय होणार 0 गुणिले 0 बरोबर 0. त्याच्या उलट आउटपुट पाहिजे म्हणजे काय 1. हो नॉट गेटच्या बाबतीत तेच होते. 0 इनपुट असेल तर आउटपुट काय येते 1. लक्षात येते का सगळ्यांच्या? त्यामुळं फक्त एकच नॅन्ड गेटचा वापर करून आपण नॅन्ड गेट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू नॉट गेट. कसं काय तुम्ही आता बघितला. आता पुढचं बघूया. समजा ए इक्वल टू 1. मला सांगा हे ए इक्वल टू 1 एक्स इक्वल टू 1 होणार आहे, वाय इक्वल टू 1. मग 1 गुणिले 1 बरोबर लॉजिकली काय 1. येते लक्षात? मग 1 गुणिले 1 लॉजिकली 1. त्याच्या उलट आउटपुट काय येणार आहे 1 च्या उलट 0. नॉट गेटच्या बाबतीत सुद्धा तेच होतंय. ए इक्वल टू 1 असेल तर तुमचं ए डॅश किंवा ए बार सुद्धा काय असणार आहे 0. त्यामुळं प्रूव्ह झालं की नॅन्ड गेट कॅन बी युज्ड ॲज अ नॉट गेट बाय टायडिंग दी 2 इनपुट्स. म्हणून याला युनिव्हर्सल गेट का म्हणतात त्याचं कारण हे आहे की तुम्ही तिन्ही बेसिक लॉजिक गेट्स बाय युजिंग नॅन्ड गेटचा वापर करून करू शकता. आता पुढचं बेसिक लॉजिक गेट काय आहे? पुढचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक काय आहे की एखादी इमारत बांधत असताना त्या इमारतीचा वीट दगड हे बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहेत. येते का लक्षात? वीट आणि दगड इथे कोण आहेत? इथं नॉट गेट आहे, अँड गेट आहे, ऑर गेट आहे. बघा मग हे जर तयार करायचं असेल की बेसिक लॉजिक गेट युजिंग नंबर ऑफ नॅन्ड गेट, then that's why the only reason NAND gate is called as universal gate. का तर तुम्ही तिन्ही गेट्स डिराइव्ह करू शकता नॅन्ड गेटचा वापर करून. ते कसं ते तुम्ही पहिलाच शिकलाय काय नॉट गेटचा नॅन्ड गेटचा वापर करून नॉट गेट केले कसं. आता पुढे जाऊ. By using number of NAND gate we can construct AND gate. म्हणजे इम्प्लिमेंटिंग अँड युजिंग ओनली नॅन्ड गेट. बघा काय केले त्यासाठी 2 नॅन्ड गेट घेतले. लेफ्ट हँड साइडला बघा पहिलं इनपुट ए बी वेगवेगळा आहे, आता एकत्र नाही. त्यानंतर त्याचा आउटपुट ए बी डॅश
ते कुठं एकत्रित दिलंय? पुढच्या नॅन्ड गेटला. म्हणजे जे काही आउटपुट पहिल्या नॅन्ड गेटचं येईल ते आउटपुट दोन्ही इनपुटला समान जाणार आहे. येते का लक्षात? पुढे आता हे जे दोन इनपुट दुसऱ्या नॅन्ड गेटला दिलेले आहेत त्याचं आउटपुट परत सिंगल येते. ते काय? ए बी. म्हणजे काय? गुणाकार. कसं काय आला? कसं काय आला तुम्ही विचार करा. पहिल्या ह्याच्यामध्ये ए इंटू बी, ए इंटू बी बार किंवा ए बी डॅश. दुसऱ्या गुणाकारमध्ये ए बी बारचा बार म्हणजे परत काय येणार? ओरिजिनल ए बी. आणि सिम्बॉल पुढे दाखवलेला आहे लाल रेषेच्या पुढं, बाणाच्या पुढं अँड गेटचं. अँड गेटचं वर्किंग काय आहे तुम्हाला माहित आहे? लॉजिक गुणाकार करण्यासाठी अँड गेटचा वापर केला जातो. येते ना लक्षात? मग आता ते गुणाकार होतोय का नाही आपण एक दोन उदाहरण घेऊन बघूया. पहिलं उदाहरण ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 0. आउटपुट ऑफ अँड गेट 0, पण आउटपुट ऑफ नॅन्ड गेट 1. This 1 is goes to two inputs. 1 into 1. Output of AND gate is 1, but output of NAND gate is 0. क्लिअर झालं? म्हणजे ज्या वेळेला ए इक्वल टू 0 असतो, बी इक्वल टू 0 असतो, त्यावेळेला अँड गेटच्या बाबतीत जसं लॉजिक मल्टिप्लिकेशन होतंय तेच इथं होतंय. मग तिथं आपण काय केलंय? दोन नॅन्ड गेटचा वापर करून एका अँड गेट मधलं रूपांतर करू शकतो. दुसरं उदाहरण घेऊया. ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 1. ए बी डॅश किती येणार आहे? 0 गुणिले 1, 0, 0. हा 0 इथे पुढे आला, तो परत दुसऱ्या नॅन्ड गेटच्या दोन्ही इनपुटला गेला. 0 गुणिले 0. आउटपुट काय ना त्याच्या उलट 1. कसं काय? 0 multiplied by 0. Output of AND gate is 0. That's way the output of NAND gate is 1. त्यामुळं बघा मी काय म्हणतोय, ज्या वेळेला ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 1 असते त्यावेळेला आउटपुट ऑफ फर्स्ट नॅन्ड गेट इज 0. This 0 comes to the second NAND gate. आता हा 0 दोन्हीकडे जाणार, कुठे जाणार? वर आणि खाली. त्यामुळे तो 0 गुणिले 0 त्याच्या उलट, म्हणजे 0 गुणिले 0 काय? 0. त्याच्या उलट आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज 1. त्यामुळे तुम्हाला माहित आहे अँड गेटला ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 1 ला आउटपुट काय येते? 1. झालं. अशा पद्धतीने तुम्हाला अँड गेटचं तिसरं उदाहरण बघूया तुम्हाला समजण्यासाठी. समजा ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 1 आहे. पहिल्या नॅन्ड गेटचं उत्तर काय येईल? 0 गुणिले 1, 0. त्याच्या उलट 1. तो 1 कुठं आला? दुसऱ्या अँड गेटच्या दोन इनपुटला. 1 गुणिले 1, 1. त्याच्या उलट आउटपुट 0. झालं. मग 0 गुणिले 1 बरोबर 0. म्हणजे लॉजिक मल्टिप्लिकेशन हा वापर म्हणजे किंवा नॅन्ड गेटचं कन्व्हर्शन आपण कशामध्ये केलं? अँड बेसिक लॉजिक गेट अँड गेट. आता पुढे समजूया. इम्प्लिमेंटिंग ऑफ ऑर गेट बाय युजिंग ओनली नॅन्ड गेट. म्हणजे काय? तुम्हाला जे काही ऑर गेट आहे, ऑर गेट म्हणजे त्याचं वर्किंग तुम्हाला माहित आहे. ऑर गेटचा वापर कशासाठी केला जातो? ऑर गेटचा वापर लॉजिक ऍडिशन साठी केला जातो. येते ना लक्षात? लॉजिक ऍडिशन म्हणजेच ऑर गेटचं वर्किंग कसं केलं बघा इथं. कन्स्ट्रक्शन दोन अँड गेटचा वापर केलाय, नॅन्ड गेटचा वापर केलाय. एक अप्पर नॅन्ड गेट, एक लोअर नॅन्ड गेट. पण यात फरक काय बघा. अप्पर नॅन्ड गेटची दोन्ही इनपुट एका ठिकाणी टाईप केलेत आणि त्याला एक इनपुट मध्ये कन्व्हर्शन केले ए.
लोअर नॅन्ड गेटची दोन्ही इनपुट एकत्रित केले आणि त्याचं एक इनपुट केले बी. आता ए डॅश आणि बी डॅश हे अप्पर आणि लोअर नॅन्ड गेटची काय आउटपुट आहेत. ती दोन्ही वेगवेगळी कुठे दिली, तिसऱ्या नॅन्ड गेटच्या इनपुटला. दिसते ना सगळ्यांना? ते त्याचं उत्तर काय असणार आहे बघा. ए डॅश बी डॅश त्याचा पण कॉम्प्लिमेंट डॅश नाही, ते कॉम्प्लिमेंट आहे. ते ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट त्याचा परत कॉम्प्लिमेंट काय होणार आहे ओरिजिनल. म्हणजे ए इंटू बी बारचा बार काय होणार आहे ए प्लस बी. बघा पुढे उदाहरण घेऊन बघूया आपण, तुमच्या लक्षात येईल. ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 0, 0 गुणिले 0 आउटपुट ऑफ नॅन्ड गेट. आउटपुट ऑफ अँड गेट 0 पण आउटपुट ऑफ नॅन्ड गेट 1. तेच खाली बी इक्वल टू 0, 0 मल्टीप्लाय बाय 0 आउटपुट ऑफ अँड गेट 0 बट आउटपुट ऑफ नॅन्ड गेट 1. आता हे 1 ए डॅश बी डॅश 1 कुठं आलं लोअर नॅन्ड गेटला, तिसऱ्या नॅन्ड गेटच्या इनपुटला. 1 आणि 1 ए डॅश इक्वल टू 1 बी डॅश इक्वल टू 1. आता हे 1 1 इथं आले, लक्षात येते का? हे 1 1 इथं आले. आता हे जर लॉजिक मल्टिप्लिकेशन कसं होते बघा. हे 1 1 इथं आले की काय होणार 1 गुणिले 1 आउटपुट ऑफ अँड गेट इज 1 पण आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज 0. त्यामुळे 0 अधिक 0 बरोबर काय आलं ऑर गेटला आउटपुट 0. आता कधी गंमत आहे पुढं. समजा ए इक्वल टू 0 बी इक्वल टू 1 काय होणार ए इक्वल टू 0 बी इक्वल टू 1 काय होणार वर 0 0 गुणिले 0 ए डॅश आउटपुट काय येणार आहे 0च्या उलट 1 खाली 1 मल्टिप्लाय बाय 1 आउटपुट ऑफ अँड गेट 1 त्याच्या उलट आउटपुट ऑफ नॅन्ड गेट बी डॅश 0. मग ते काय आला ए डॅश इक्वल टू 1 आला बी डॅश इक्वल टू 0 आला. पुढे हे काय आला 1 0. आता हा 1 0 कुठे आला नॅन्ड गेटला. पण आता इथं 1 गुणिले 0 काय होणार आहे 1 गुणिले 0 0. मग 0 मल्टिप्लिकेशन मध्ये अँड गेट मध्ये आलं 0 पण त्याच्या उलट नॅन्ड गेट आहे त्यामुळे काय येणार 1. मग ऑर गेट मध्ये काय परत काय येणार 0 अधिक 1 बरोबर 1. दुसरा आलं. तिसरा आता ए इक्वल टू 1 बी इक्वल टू 0 1 multiplied by 1 output of AND gate 1 but output of upper NAND gate is 0 that is A dash equal to 0. तुम्ही लक्षात आलं पाहिजे. आता बी इक्वल टू 0 आहे म्हटल्यानंतर 0 गुणिले 0 आउटपुट ऑफ अँड गेट 0 आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज 1. आता इथे कधी काय गंमत झाली मग ए इक्वल टू 1 ए डॅश इक्वल टू 1 बी डॅश इक्वल टू 0 ए डॅश इक्वल टू 1 बी डॅश इक्वल टू 0. परत येतं ए 0 गुणिले 1 आउटपुट ऑफ अँड गेट इज 0 आणि आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज 1. त्यामुळे परत येतं 0 अधिक 1 बरोबर आउटपुटला काय येणार आहे 1. हे जसं आहे तसं शेवटी सुद्धा तेच ए इक्वल टू 1 बी इक्वल टू 1. आता परत 1 मल्टिप्लाइड बाय 1 आउटपुट ऑफ अँड गेट इज 1 आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज 0. खाली सुद्धा 1 मल्टिप्लाइड बाय 1 आउटपुट ऑफ अँड गेट इज 1 आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज 0. म्हणजे काय ए डॅश इक्वल टू 0 बी डॅश इक्वल टू 0 आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज 0 मल्टिप्लाइड बाय 0 0 त्याच्या उलट आउटपुट 1. त्यामुळे परत 1 अधिक 1 लॉजिकली आउटपुट ऑफ ऑर गेट का 1. बघा लक्षात येते का तुमच्या. आता पुढं ज्यामुळं सगळे तिन्ही बेसिक लॉजिक गेट तयार झाले त्यामुळं नॅन्ड गेट कॉल्ड इज ॲज युनिव्हर्सल गेट. आता बघूया पुढे
नॉर गेट ॲज युनिव्हर्सल गेट. आता नॉर गेटचं कन्व्हर्शन युनिव्हर्सल गेट पहिलं नॉट, दुसरं ऑर, तिसरं ऍड मध्ये करायचं. मग पहिल्यांदा पाहूया आपण काय नॉट गेट. आता तुम्हाला समजायला लागेल फास्ट, त्यामुळे मी आता जरा फास्ट घेतो. बघा ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 0, काय येणार आउटपुट? किंवा दोन्ही ए आणि 0, ए आणि बी एकत्रित केले आणि एकत्र दिले, काय होणार आहे? आउट इनपुटला 0 अधिक 0, आउटपुट ऑफ आर गेट 0, आउटपुट ऑफ नॉर गेट 1 झालं. ए इक्वल टू 0 ला नॉट गेटचं आउटपुट काय 1 येते. त्याच्या उलट जाऊया आपण. ए इक्वल टू 1 म्हणजे दोन्ही इनपुट नॉर गेटची 1 झाली, तर काय होणार? 1 अधिक 1, आउटपुट ऑफ आर गेट इज 1, आउटपुट ऑफ नॉर गेट इज त्याच्या उलट 0. त्यामुळे ए इक्वल टू 1, ए डॅश इक्वल टू 0. कन्व्हर्शन झालं कशाचं? नॉर गेटचं कन्व्हर्शन नॉट गेट. पुढचं बघूया. ऑर गेट कॅन बी रिप्लेस्ड बाय नॉर गेट. म्हणजे कशाचं कन्व्हर्शन? बाय युजिंग टू नॉर गेट्स यू कॅन कन्वर्ट इट इनटू सिंगल ऑर गेट. बघा परत काय केले. ए बी इनपुट पहिल्या नॉर गेटला दिलेलं आहे, दुसरं त्याचं आउटपुट दुसऱ्याला एकत्रित करून दिलेलं आहे, आणि त्याचं आउटपुट शेवटी काय मिळालंय? ए प्लस बी. ए प्लस बी चा बार, परत त्याचा ए प्लस बारचा बार बरोबर ओरिजिनल परत ए प्लस बी आलेला आहे. आणि ते लॉजिक कशाचं इक्वेशन आहे? ऑर गेटचं. मग एक एक उदाहरण घेऊन जाऊया आपण. ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 0, आउटपुट ऑफ ऑर गेट 0, आउटपुट ऑफ नॉर गेट 1, 1 multiplied by 1, output of OR gate 1, output of NOR gate 0, 0 अधिक 0, output of the OR gate 0. झालं पहिलं क्लिअर झालं. पुढं आता दुसरं तुम्हाला फक्त ह्याचं घेऊया. ए इक्वल टू 0, बी इक्वल टू 1, आउटपुट ऑफ फर्स्ट OR gate is 1, output of first NOR gate is 0. This 0 comes 0 अधिक 0, output of second NOR gate 0, output of second NOR gate 1. आलं लक्षात? 0 अधिक 1, आउटपुट 1 आलं. पुढं ए इक्वल टू 0 झाला तर ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 0, आउटपुट ऑफ फर्स्ट नॉर गेट 1 अधिक 0, काय होणार आहे? 1 च्या उलट 0. हा 0 कुठं आला? 0 दुसऱ्या नॉर गेटच्या 2 इनपुट आला. 0 अधिक 0 त्याच्या उलट दुसऱ्या नॉर गेटचा आउटपुट काय येणार आहे? 1. त्यामुळं ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 0 ला आउटपुट ऑफ ऑर गेट परत काय आलं? 1. आता खरी किंमत 1 1. ऑर गेटचं पहिल्या नॉर गेटचं इनपुट काय? 1, बी 1, 1 अधिक 1 1, त्याच्या उलट काय होणार? आउटपुट काय होणार? 0. हे 0 कुठे आलं? दुसऱ्या नॉर गेटला. 0 अधिक 0 किती आलं? 0. त्याच्या उलट आउटपुट काय आलं? 1. त्यामुळे 1 अधिक 1 लॉजिकली आउटपुट काय येते? 1 येते. आता पुढचा गेट कुठला गेट? बाय युजिंग नंबर ऑफ काय NOR gates we can convert into single AND gate. बघा AND gate can be replaced by NOR gate as shown in the figure. कसं काय? बघा 3 NOR गेटचा उपयोग केला. जसा आपण बघा आठवते का? जसं आपण त्याच्यामध्ये नॅन्डचं रूपांतर ऑर मध्ये केलं, तेच कन्स्ट्रक्शन इथं आहे. तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायला एक आयडिया आहे काय? ज्या वेळेला नॅन्डचं रूपांतर ऑर मध्ये कन्व्हर्शन करायचं असतं त्यावेळेला 3 अँड गेटचा वापर केलेला असतो. ज्या वेळेला नॉरचं रूपांतर ऍड मध्ये केलेलं असतं त्यावेळेला 3 नॉर गेटचा वापर केलेला असतो. ही तुम्ही आयडिया लक्षात ठेवला की ऑटोमॅटिकली सगळी गेट्स तुमच्या लक्षात येतील. बघा आता इथं ट्रूथ टेबल. आता इथं बघा ए इक्वल टू 0,
झिरो अप्पर गेटचा आउटपुट इनपुट काय येणार 0 अधिक 0 त्याच्या उलट आउटपुट ए डॅश किती येणार 1. सिमिलरली खाली बी डॅश इक्वल टू 1 ए डॅश इक्वल टू 1 बी डॅश इक्वल टू 1 एक अधिक एक त्याच्या उलट आउटपुट काय येणार 0. त्यामुळे इनपुट ए इक्वल टू 0 बी इक्वल टू 0 आउटपुट ऑफ अँड गेट काय येणार 0. लक्षात आलं. आता पुढे ए इक्वल टू 0 बी इक्वल टू 1 वरचा आउटपुट काय येणार 0 अधिक 1 सॉरी 0 अधिक 0 आउटपुट काय येणार त्याच्या उलट 1 आणि खालचा आउटपुट बी डॅश काय येणार 0 ए डॅश इक्वल टू 0 बी डॅश इक्वल टू 0 परत काय 1 अधिक 0 1 त्याच्या उलट आउटपुट काय येणार 0. मग 1 इक्वल टू 1 बी इक्वल टू 0 ला किंवा ए इक्वल टू 0 बी इक्वल टू 1 ला आउटपुट ऑफ काय येणार आहे अँड गेट 0 येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आता फक्त ज्या वेळेला ए इक्वल टू 1 बी इक्वल टू 1 असेल त्यावेळेला अप्पर गेट नॉर गेटचा आउटपुट काय येणार आहे 1 अधिक 1 त्याच्या उलट 0. तसंच लोअर नॉर गेटचा आउटपुट काय येणार आहे 1 अधिक 1 त्याच्या उलट म्हणजे 0 म्हणजे ए डॅश इक्वल टू 0 येणार बी डॅश इक्वल टू 0 येणार. हे परत 0 0 कुठे आले तिसऱ्या गेटच्या इनपुटला तिथे परत काय होणार 0 अधिक 0 बरोबर 0 आणि त्याच्या उलट आउटपुट नॅन्ड गेटचे नॉर गेटचे किती येणार आहे 1. त्यामुळं ज्या वेळेला ए इक्वल टू 1 असतो बी इक्वल टू 1 असतो त्यावेळेला आउटपुट ऑफ अँड गेट काय येते 1. हेच ट्रूथ टेबल तुमचं आहे. फक्त एक सगळ्यांनी लक्षात ठेवा की नॉट गेट लक्षात ठेवण्यासाठी आयडिया सांगतो. हे कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला परीक्षेमध्ये समजा आलं ते राईट शॉर्ट नोट ऑन व्हॉट इन NAND गेट ॲज युनिव्हर्सल गेट और राईट शॉर्ट नोट ऑन नॉर गेट ॲज युनिव्हर्सल गेट. काय करायचं सांगतो. दोन्ही डायग्राम मध्ये ज्या वेळेला दोन्ही तुम्ही नॉट गेट करताय त्याला दोन्हीचं वर्किंग सेम आहे. त्या दोन्ही वेगवेगळे इनपुट तुम्ही दिलेले आहेत किंवा टाईप करून दिलेले आहेत बघायचं. एक सिंगल गेटचा वापर केलाय नॉट गेट साठी नॅन्ड गेट असू दे किंवा नॉर गेट असू दे. येते का लक्षात. हे बघा इथं सुद्धा नॉर गेट मध्ये एकचा वापर केला नॅन्ड गेट मध्ये पण एकच वापर. दुसरी आयडिया नॅन्ड गेट मध्ये ज्या वेळेला तुम्ही नॅन्ड गेटचं रूपांतर अँड गेट मध्ये करताय त्यावेळेला 2 गेट वापरतात. तसंच नॉर गेटचं रूपांतर ऑर गेट मध्ये करताय त्यावेळेला किती वापरलेत गेट 2 वापरले. तिसरी आयडिया ज्या वेळेला नॅन्ड गेटचा वापर करून ऑर गेट करताय किंवा नॉर गेटचा वापर नॅन्ड गेटचा वापर करून ऑर गेट करताय किंवा नॉर गेटचा वापर करून अँड मध्ये कन्वर्ट करताय त्यावेळेला तुमच्या लक्षात येतील 3 गेट लावले. त्या 3 आयडिया तुम्ही लक्षात घ्या. पहिली आयडिया काय दोन्हीचे नॉट गेट मध्ये कन्वर्शन करत असताना फक्त सिंगल गेटचा वापर केलेला आहे. अँड नॅन्ड गेटचा वापर करून ते कन्वर्शन तुमच्या अँड मध्येच करायचं असेल 2 गेट. ज्या वेळेला नॉर गेटचा वापर करून ऑर गेट मध्ये कन्वर्शन करायचं असेल त्याला 2 गेट. ज्या वेळेला नॅन्ड गेटचा वापर करून ऑर गेट मध्ये कन्वर्शन करायचं असेल 3 गेट. ज्या वेळेला नॉर गेटचा वापर करून अँड गेट मध्ये कन्वर्शन करायचं असते 3 गेट. त्याला नॅन्ड गेटचा वापर करून ऑर मध्ये कन्वर्शन करायचं असते 3 गेट. पहिलं सिंगल गेट दुसरं 2 गेट आणि तिसरं 3 गेट. कसं बघा नॉटला सेम बरोबर. नॅन्डचा अँड नॉरचा ऑर 2 गेट. उलट नॅन्डचा ऑर नॉरचं अँड 3 गेट. या पद्धतीने तुमच्या आयडिया लक्षात ठेवला तर सगळ्यात हे फिजिक्स अतिशय सोपं हसत खेळत होईल. सुरुवातीपासून हे सगळा चॅप्टर करायला लागा. पहिला चॅप्टर मध्ये सगळ्यांना आउट ऑफ आउट मार्क पडण्यासारखा साधा आणि सोपा आहे. घरी तुम्ही प्रॅक्टिस केलं पाहिजे. दररोज वाचलं पाहिजे. रात्री झोपताना आठवलं पाहिजे. सकाळी उठून जे काही आठवले नाही ते वेगवेगळे ट्रूथ टेबल देऊन किंवा व्हॅल्यू देऊन तुम्ही ते येतंय का नाही ते पाहायला पाहिजे. मग ते ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल. तुम्ही कुणीही पाठ करू नका. तर अशा रीतीने आजचं आपलं दुसरं लेक्चर झालेलं आहे. त्या दुसऱ्या लेक्चरमध्ये असंच कन्वर्शन आहे. आधीमध्ये तुम्हाला मी झूमवर प्रश्न सुद्धा विचारणार आहे आणि त्याच वेळेला टेस्ट सुद्धा घेणार आहे. कारण माझ्या शिकवण्याची पद्धतच अशी आहे
की नुसतं शिकवतो मी काय याला महत्व नाही आहे. मी शिकवल्यानंतर तुम्ही किती उत्तरं मला देताय ते म्हणजे खरा माझा फीडबॅक. तुम्ही जर नुसतंच घरी जर ऐकत बसला, नुसतं गेम खेळत बसला किंवा दुसरं काय बघत बसला, तुम्ही किती काय लक्ष दिलाय हे तुम्हाला मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही जे उत्तर देताय त्याच्यावर लक्ष देते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर उत्तर सगळी जर 10च्या 10 11 जण कोण असतील तेवढे सगळे ठेवायच्या विद्यार्थ्यांनी, कौशिक असू दे कुणी असू दे, यू कॅन, तुम्ही करू शकताय, कुणीही कमी नाही. आणि तसं जर करायचं असेल तर तुम्ही मला वेळच्या वेळी उत्तर द्या. ठीक आहे, नमस्ते.